कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि विरोचकाला असं वाटतंय की देवी आई त्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते। कसला सापळा? म्हणजे तिच्याबरोबर जे काही घडलं ती सांगत होती ना की जाऊन सांग देवी आईला, असं मागून वार करून काही होणार नाही, लढायचं असेल तर समोर येऊन लढ, हे असं कानात येऊन आवाज करून काही होणार नाहीये म्हणून। आणि असंही म्हणाली की विरोचक देवी आईच्या सापळ्यात अडकणार नाही, हे असं दिशांमध्ये गुंतवून काही होणार नाही असं म्हणत होती। दिशांमध्ये गुंतवून म्हणजे? बाबा, सगळं ठीक आहे ना? हां, ठीकच म्हणायचं। ती खोलीतच आहे का? हो, मला एक महत्त्वाची गोष्ट कळली, ती मी सांगायला आलोय। तुम्ही दोघं जण निघून गेल्यावरती रुपालीच्या हातात माझं कंपास होतं। म्हणूनच ती दिशांबद्दल बोलत होती। हे सगळं काय चाललंय ते कळतच नाहीये। आज सुद्धा रुपाली त्याच भिंतीजवळ जाऊन उभी होती, हातात होकायंत्र घेऊन। काल सुद्धा ती त्याच भिंतीजवळ जाऊन थांबली होती, आणि ते सुद्धा असं विचित्र, चावी दिलेली गाडी कशी भिंतीवर जाऊन आदळते तशी। आज सुद्धा तिथेच गेली, पण होकायंत्र घेऊन। आपल्या घरातली ती भिंत दक्षिण दिशेला आहे ना? हो, पण ह्या दक्षिण दिशेचा काय संबंध आहे? मुळात मला हे कळत नाहीये की विरोचकाला असं का वाटतंय की देवी आई तिला दिशांमध्ये गुंतवून ठेवते। खरंच देवी आई तिला दक्षिण दिशेला बोलवत तर नसेल ना? देवी आई असं का करेल? आणि मुळात देवी आईचं स्थान पश्चिमेला आहे, बावोशी पश्चिमेला आहे ना? आणि साहेब, मला नाही वाटत देवी आई विरोचकाशी संवाद साधायचा प्रयत्न करेल। त्यासाठीच तर आपण आहोत ना आत्या। हो, म्हणजे देवी आई तिच्याशी संवाद साधणार नाही, पण मग तुम्ही जे म्हणालात की तिच्या कानात आवाज येत होता आणि हे दक्षिण दिशा, पण मग हे काय आहे? कोणीतरी विरोचकाला दक्षिण दिशेला बोलवत आहे। प्रश्न एवढाच आहे की कोण बोलवतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।